थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी, मनुस्मृतीवरून राज्यसभेत राडा, मल्लिकार्जुन खरगे सरकारवर बरसले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच सभागृहात मनुस्मृतीवरून गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेत शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खरगे म्हणाले की शिक्षण ही काही मोजक्या लोकांचा विशेष अधिकार नाही. शिक्षण क्षेत्रात सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. देशातील अनेक शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव वाढतो आहे. काही मजकुरात क्षुद्र आणि वेदांचे पठण ऐकले तर त्याच्या कानात वितळलेले शिसे आणि जस्त होतावे, वेदमंत्र उच्चारल्यास त्याची जीभ कापावी अशा स्वरूपाच्या उल्लेखांचा समावेश करण्यात आला आहे आणि हा मजकूर अभ्यासक्रमातून तातडीनं हटवण्यात यावा. पुढे बोलताना खरगे यांनी म्हटलंय, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण होत असल्याने दलित, गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण पुन्हा काही मोजक्या लोकांच्याच आवाक्यात जात आहे. सरकारच्या धोरणांमुळे वारंवार मनुस्मृतीत नमूद केलेल्या मनुवादी विचारसरणीची आठवण होते आहे. खरगे यांच्या वक्तव्यादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. अरे मेरे विद्यार्थी जो गांव-गांव से आए, स्टेट से आए, उन बच्चों को पैलेट्स का यूज करके उनको मार रहे हैं और हॉस्पिटल में गिरे हैं. किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा. इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है. आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते. एक दिन हम बाहर खींच कर आएंगे और जनता के सामने हम दिखाएंगे इनके लोगों में क्या है.